कारण एका विश्वासाची एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळाले हो, एवढं मोठं मॅन्डेट, एवढा विश्वास महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांच्यावर टाकलेला आहे. आणि अशा पद्धतीत गेले 27-28 दिवस रोज हेडलाईन एकच आहे. या 9 तारखेला 1 महिना होईल त्या घटनेला. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या सरकार हे अतिशय असंवेदनशीलपणे आणि त्यांचे स्वतःचे आमदार रोज बोलतात. म्हणजे सगळ्यांनी ठरवलंय की पक्ष ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. माणुसकी राहिली आहे का नाही या महाराष्ट्रामध्ये? मी तुम्हाला खरं सांगू, पालकमंत्र्याचा रोल, पालक या शब्दाचा अर्थ काय, मी इतके वर्ष सरकार जवळून लांबून सगळं पाहिलेलं आहे, पण पालकमंत्र्याचं एवढा चर्चा मी पहिल्यांदाच ऐकते. म्हणजे तिकिटासाठी, त्याच्यानंतर सत्तेत आल्यावर मंत्रीपद, नंतर डिपार्टमेंट, त्याच्यानंतर पालकमंत्रीपद. मग हे लोकांची सेवा करणार कधी हो? असं तुमच्या चॅनलवरनं येतं की सगळ्या मंत्र्यांनी चार्ज पण गेला नाही असं तुमचे चॅनल्स म्हणतात, वर्तमानपत्र म्हणतं. आणि केवढी ती चर्चा त्या पालकमंत्रीपदाची. काम कधी करणार? या सरकारमध्ये एकच माणूस काम करताना दिसतो, त्याचं नाव देवेंद्र फडणवीस. बाकीचे आहेत कुठे? आणि एवढं मोठं मॅन्डेट हो त्यांना मिळालंय, 2/3 मेजॉरिटीपेक्षा जास्त आहे. एवढं मोठं मॅन्डेट सरकारला मिळालेलं असताना मग हे सरकार ऍक्शन मोडमध्ये का दिसत नाहीये? फक्त मुख्यमंत्री वन मॅन शो. या सगळ्या प्रकरणासंदर्भात, परंतु आता जे सुरेश धस असतील, बजरंग बाप्पा असतील, हे सगळेजण आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमकपणे बोलतात आहेत. ते म्हणतात आहेत की बीडचं पालकमंत्री पद जे आहे ते धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला भाड्याने दिलेलं होतं म्हणून. याचं मला माहिती नाही. ही केस मला एवढंच माहिती आहे की पहिल्या ज्या दिवशी घटना झाली तो दिवस आणि आजचा दिवस बजरंग बाप्पा सोनवणे सातत्याने, मग पार्लमेंट असेल, मीडियामध्ये असेल, या कुटुंबासाठी न्याय मागतायत. त्याच्यानंतर